Hello students, today we are going to learn subject and predicate. Subject and predicate. A sentence have two parts. वाक्याचे दोन भाग असतात. First part is subject and second part is predicate. म्हणजेच उद्देश आणि विधेय. जेव्हा आपण एखादं वाक्य बनवितो, when we make a sentence, that time we name some person or thing, and second say something about that person or thing. याचाच अर्थ, in other words, we must have a subject to speak about and we must say or predicate something about that subject. म्हणजेच कर्ता हा इथे आवश्यक आहेच. Part first, subject. Hence every sentence have two parts. आपण अगोदर पाहिलंच की प्रत्येक वाक्याचे दोन भाग असतात. त्यातला पार्ट फर्स्ट, द पार्ट विच नेम्स द पर्सन ऑर थिंग वी आर स्पीकिंग अबाउट, दिस इज कॉल्ड द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजेच वाक्यातील ज्या भागात व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख असतो त्या भागाला आपण सब्जेक्ट किंवा उद्देश असे म्हणतो. एक्झाम्पल, birds are flying in the sky. In this sentence, birds is subject. म्हणजे कर्ता हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतो. या वाक्यात birds हा उद्देश आहे. Second part of a sentence is predicate. वाक्याचा दुसरा भाग किंवा घटक म्हणजे प्रिडिकेट, म्हणजेच विधेय. द पार्ट विच टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट, this is called the predicate of the sentence. याचाच अर्थ, वाक्यातील कर्त्याविषयी, तो कर्ता व्यक्ती असो किंवा वस्तू असो, काहीतरी सांगणाऱ्या भागाला प्रिडिकेट म्हणजेच विधेय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वी हॅव ऑलरेडी सीन birds are flying in the sky. Birds is a subject and remaining part of a sentence are flying in the sky is predicate. Friends, here are some more examples. मित्रहो, इथे आपण आणखी काही उदाहरणे बघू ज्यातून आपल्याला सब्जेक्ट आणि प्रिडिकेट याविषयी अधिक चांगली माहिती मिळू शकेल. एक्झाम्पल फर्स्ट इज, गोपाल इज माय फ्रेंड. सेकंड, गोपाल हॅज हिज ओन बायसिकल. थर्ड, गोपाल टेक्स मी टू स्कूल ऑन हिज बायसिकल. पहिला भाग जो गोपालने उल्लेख केलेला आहे तो कर्त्याचा असून सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापदापासून सुरू होणारा दुसरा भाग जो आहे तर तो प्रिडिकेटचा आहे. म्हणजेच पहिला भाग जो असतो वाक्याचा, कर्ता ज्यात आहे तर तो उद्देश, आणि रेस्ट ऑफ सेंटेन्स जे असतं तर ते विधेय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, सब्जेक्ट इन्व्हॉल्व्स वन ऑर मोर वर्ड्स. म्हणजे कर्ता हा
एक किंवा एकापेक्षा अधिक शब्दांचाही असू शकतो. त्याची काही एक्झाम्पल्स आपण बघूया. आय डोंट लाईक ऑरेंजेस. द मॅन वॉज माय अंकल. द रॉक इन द सी लुक्स लाईक अ स्टार. या वाक्यात आय हा एकच शब्द आहे. द मॅन हे 2 शब्द आहेत. द रॉक इन द सी हे 5 शब्द आहेत. म्हणजे कर्ता एक किंवा एकापेक्षा अधिक शब्दांचाही असू शकतो हे या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. स्टुडंट्स, वी सी where is the place. The place of subject and predicate in a sentence. म्हणजे वाक्यात कर्ता आणि ज्याला आपण उद्देश म्हणूया आणि विधेय यांचं स्थान नेमकं कुठे असतं. इन असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्यात कर्ता हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतो. फॉर एक्झाम्पल, मनीषा कुक्स डिलिशियस फूड. मनीषा इज सब्जेक्ट and rest of sentence is predicate. सेकंड सेंटेन्स मध्ये आपण बघूया कमांड्स. वाक्याचा दुसरा प्रकार जो आहे आज्ञार्थी वाक्ये. आज्ञार्थी वाक्यात कर्ता हा आहे असा गृहीत धरायचा, परंतु त्याचा उल्लेख करायचा नसतो. बोलताना तो आपण उल्लेख करत नाही. एक्झाम्पल बघूया. यू सीट हिअर. यू हे आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे कुणाला तरी उद्देशून आपण बोलत असतो आणि ज्याला उद्देशून बोलतो तो भाग हा सब्जेक्टचा असतो. वाक्याचा तिसरा प्रकार आहे क्वेश्चन्स. त्यात सब्जेक्टचं स्थान हे नेहमी क्रियापदानंतर असतं. क्वेश्चन्स मध्ये सिंपल क्वेश्चन्स आणि डब्ल्यूएच क्वेश्चन्स असे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला भाग आपण बघूया सिंपल क्वेश्चन्सचा किंवा व्हर्बल क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो या, जे की सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतात. इज ही द न्यू स्टुडंट. या वाक्यात इज हे वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे आणि ही हा कर्ता तो त्यानंतर आलेला आहे. सेकंड सेंटेन्स जे डब्ल्यूएच टाईपचं आहे ते आपण बघूया. व्हाय आर यू सो शाय. या वाक्यात व्हाय आर हा प्रश्नाचा भाग आहे आणि यू त्यानंतर आपण वापरलेला आहे. म्हणजे यू हा कर्ता आहे, म्हणजेच प्रश्नाच्या वाक्यात सब्जेक्ट हा वर्ब्स नंतर वापरतात. वाक्याचा चौथा प्रकार जो आहे एक्सक्लेमेशन्स, उद्गारवाचक वाक्ये. उद्गारवाचक वाक्यात सब्जेक्ट हा शेवटी असतो किंवा तो ड्रॉप केलेला असतो किंवा गाळलेला असतो. त्याची काही एक्झाम्पल्स आपण इथे बघूया. व्हॉट अ वंडरफुल पार्टी इट वॉज. इन दिस सेंटेन्स वी ड्रॉप इट वॉज. या वाक्यात आपण इट वॉज लिहिलंच पाहिजे, उल्लेखिलंच पाहिजे असं नाही, मात्र ते त्या अनुषंगाने असतंच. तो भाग हा सब्जेक्टचा आहे. सेकंड सेंटेन्समध्ये हाऊ लवली यात आपण कर्ता उल्लेख केलेला नाही, परंतु तो आहे असा गृहीत धरायचा आहे.